तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही हा उपवासाचा कुरकुरीत पदार्थ घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता। त्यासाठी एक वाटी भगर घेतली आहे, ती बाउलमध्ये काढायची, 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, पाणी घालून 15 मिनिटं भिजवून घ्यायची। गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 2 वाटी पाणी, चवीनुसार मीठ घालायचं, पाण्याला उकळी आली की भिजवून घेतलेली भगर घालायची आणि मंद आचेवरती झाकण ठेवून शिजवून घ्यायची। शिजवून घेतलेली भगर परातीमध्ये काढायची, पूर्णपणे थंड करून घ्यायची। एक मध्यम आकाराचा किसलेला बटाटा, 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट, 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 4 चमचे दही घालायचं, मिक्स करून हाताला थोडं थोडं तेल लावून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा। त्यानंतर तयार केलेल्या गोळ्यातलं थोडं थोडं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि त्याला मेदूवड्यासारखा आकार देऊन सर्व वडे बनवून घ्यायचे। गॅसवर कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतले, त्यामध्ये तयार केलेले वडे सोडायचे आणि अलटीपलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। सर्व वडे याच पद्धतीने तळून घ्यायचे। वडे तळून घेताना गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आणि हे वडे दह्यासोबत किंवा उपवासाच्या चटणीसोबत सर्व करायचे। मस्त जाळीदार, वरून कुरकुरीत असे उपवासाचे मेदूवडे तयार आहेत, नक्की बनवा।